नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गजानन प्रकट दिन. तर स्वामीच्या सुद्धा मंदिरात जायचं आहे आणि तिथं सुद्धा जायचं, जवळजवळच मंदिर आहे. तर चला तिथे गेल्या काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही आलो त्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आणि आज गजानन महाराजांची प्रकट दिन किंवा जयंती अशा पद्धतीने आहे. तर भरपूर मोठा कार्यक्रम आहे इथं प्राधिकरणमध्ये आणि स्वामीचं मंदिरसुद्धा जवळच अंतरावर आहे. तर तिथं जाऊन आलो आम्ही दर्शन घेऊन. तर संध्याकाळी इथं 8 ते 8:30 वाजले होते. तर एवढी पब्लिक आहे. तर बघू शकता सकाळीसुद्धा मस्तपैकी मिरवणूक वगैरे हत्ती घोड्यांवर काढल्या जाते. तर इथं आम्ही संध्याकाळच्या वेळी आलो आणि संध्याकाळी सुद्धा भरपूर गर्दी तुम्ही बघू शकता. प्रत्येक ठिकाणी प्रसाद वेगवेगळ्या याला मांडलेला होतं, ठेवलेला, जेणेकरून पब्लिक खूप होती. तर जास्त गर्दी होऊ नये याच्यासाठी त्यांनी जागी जागी प्रसादाचं वाटपसुद्धा होतं. ही लाईन डायरेक्ट आता दर्शनासाठी आहे. तर एक बाहेरून दर्शनासाठी लाईनसुद्धा आहे आणि एक थेट मंदिरात जाण्यासाठी सुद्धा लाईन आहे. अशा 2 प्रकारच्या पण लाईन बघू शकते. असे छानपैकी केले आणि सजावट तर बघू शकता किती सुंदर असं मंदिर सजावट केलेले आहे. ते बघू शकता अजून बरेच अंतरावर पुढे मंदिर आहे आणि इथून बारी लावून तर अशा पद्धतीने दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. तोपर्यंत बाकीचा सगळे मंडप वगैरे लाईटिंग भरपूर ठिकाणी पब्लिक सुद्धा होते. तिथे दर्शन वगैरे मी छान पैकी घेतले. तर बघू शकता या पद्धतीने भरपूर अशी गर्दी आणि बारीला दर्शन वगैरे घेतलं आणि छानपैकी तिथे फोटो वगैरे सुद्धा घेतले. पण भरपूर गर्दी होती. तर बघू शकता बाहेर किती पब्लिक आहे आणि इथं लाईन लावून दर्शनाची वेगळे. तर इथं प्रसादाला सुद्धा वेगवेगळी लाईन हे करून झालेली. तर बघू शकता तर भरपूर मोठं परिसर आहे किंवा गार्डन आहे, मोठं गजानन गार्डन म्हणून. तर भरपूर पब्लिक मारतं.
यो मागचा डेट आहे यो मग मी तेच म्हणतो ते चला तिथे दर्शन वगैरे आम्ही घेऊन आलो आणि हे सगळे प्रसाद घेण्यासाठी तिथं लाईन लागलेली अलीकडे सुद्धा आणि भरपूर मोठं गार्डन आहे त्याच्यामुळं भरपूर पब्लिक बसते आणि जेवायला अर्ध्या ठिकाणी आणि अर्ध्या गार्डनमधून ते दर्शनाची रांग आहे तर छानपैकी आम्ही प्रसाद घेतला आणि आता आम्ही कमानिका बाहेर निघालो तर इथं सेल वगैरे लागलं होतं म्हणजे गजानन महाराजांची इथं मोठी जत्राच भरलेली होती तर बघू शकता बाहेर सगळे स्टॉल लागलेले होते थोडीफार आम्ही काही खरेदी केली 50 रुपयामध्ये ब्रेसलेट घ्या 50 तुझ्या धमाका सेलच्या वतीनं सर्व ग्राहकांचं 50 रुपये हार घ्या 50 रुपये साखळी घ्या 50 रुपये पायाच्या पट्ट्या घ्या 50 रुपये लहान मुलींच्या पर्स 50 रुपये फक्त 50 रुपयामध्ये ब्रेसलेट घ्या 50 रुपये कडे घ्या 50 रुपये बँडेज कानातले घ्या 50 रुपये डायमंड हार घ्या 50 चला तिथं खरेदी वगैरे झाली थोडंसं फिरलो आणि ताणसुद्धा लागली तर पाणी वगैरे पेतो होतं आणि निघतो तर भरपूर उशीर झाला आहे 10 साडे 10 वाजत आले तर घरी गेल्यावर बोलूया तुमच्या संग चला तर 10 ते 10:30 वाजले आणि आम्ही मंदिरातून छानपैकी दर्शन वगैरे घेऊन आलो आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर केले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद